जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 16. आ ब्रह्मा भुवनात् लोकाः पुनरावर्तिनः. अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्मयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व जग नाशवंत आहेत. याचा अर्थ जो दुसऱ्या कोणत्याही जगात जातो त्याला पुन्हा परत यावे लागते आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते. पण जेव्हा माझ्या जगाचा प्रश्न येतो तेव्हा पुनर्जन्माची गरज नसते, कारण मी कधीही नाशवंत नाही. म्हणून केवळ जो मला प्राप्त करतो त्याचा पुनर्जन्म होणार नाही. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे त्यांचे स्थान प्राप्त करतात, ज्याला श्री वैकुंठ असे म्हणतात, जे सर्वोच्च स्थान आहे, तेथे गेल्यानंतर कोणाचाही पुनर्जन्म होणार नाही. पण श्री वैकुंठ सोडून ते इतर कुठल्याही जगात गेले तर त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागेल. म्हणून आपण समजून घेऊया की जर एखाद्याला आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार मिळाला तर त्याला पुनर्जन्म नाही, पण त्याला मर्यादितच आनंद मिळेल. जर एखाद्याला श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची प्राप्ती झाली तर त्यांना अमर्याद आनंद आहे आणि पुनर्जन्म नाही. या दोघांशिवाय तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही कोणालाही प्राप्त केले हे महत्त्वाचे नाही, किंवा तुम्ही कोणाकडे पोहोचलात हे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावाच लागेल. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्पष्टपणे सांगितलेले हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करताना केवळ श्रीमन नारायण, श्री वैकुंठ नावाचे सर्वोच्च स्थान, अमर्याद आनंदाचे स्थान आणि केवळ श्रीमन नारायण यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेण्याचा सतत प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तसे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. आ ब्रह्म भुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. आ ब्रह्मा भुवनात् लोकाः पुनरावर्तिनः. अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. ॐ आ ब्रह्म भुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.